नमस्कार, मी निखिल स्वागत करतो आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपल्या यूट्यूब चॅनलवरचा पहिला व्हिडिओ आणि आज आपण कव्हर करणार आहोत गोव्यातील एक प्रसिद्ध जत्रा, श्री लईराई देवीची जत्रा। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। लईराई देवीचे मंदिर हे गोव्यातील उत्तर गोवा जिल्ह्यातील बिचोलीम तालुक्यात शिरगाव या गावात आहे। इथे तुम्ही विमानमार्गे, ट्रेन मार्गे अथवा रस्ते मार्गे येऊ शकता। विमान मार्गे यायचे झाल्यास सर्वात जवळचा विमानतळ आहे गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ, ज्याला मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ असेही म्हणतात। त्याचसोबत दाबोली विमानतळावर उतरून सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता। रेल्वे मार्गे यायचे असल्यास सर्वात जवळचे रेल्वे स्थानक थिविम हे आहे। हे कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे। या स्टेशनपासून मंदिर फक्त 5 ते 6 किलोमीटरवर आहे। इथून तुम्ही टॅक्सी, रिक्षा किंवा बसने शिरगावकडे प्रवास करू शकता। रस्ते मार्गे यायचे झाल्यास गोव्यातील प्रमुख शहर जसे की पणजी, म्हापसा येथून शिरगावकडे येण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे। तसेच खाजगी वाहनाने सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता। असनोडा बस स्थानकावर उतरून शिरगावकडे तुम्ही चालतही जाऊ शकता। श्री लईराई देवी ही गोव्यातील एक महत्त्वाची ग्रामदेवता आणि शक्तिदेवता मानली जाते। लईराई देवीची जत्रा हा गोव्यातील एक प्रमुख आणि प्रसिद्ध वार्षिक उत्सव आहे, जो दरवर्षी वैशाख शुद्ध पंचमीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। लईराई देवी ही गोव्यातील अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी आहे। ही देवी एक शक्तिशाली आणि जागृत देवता मानली जाते। त्या आपल्या भक्तांच्या संकटे दूर करतात आणि त्यांना सुखसमृद्धी प्रदान करतात अशी मान्यता आहे। अनेक लोक या देवीला नवस बोलतात आणि इच्छा पूर्ण झाल्यावर जत्रेत येऊन देवीचे आभार मानतात। या जत्रेत केवळ गोव्यातूनच नाही तर महाराष्ट्र आणि कर्नाटकमधूनही मोठ्या संख्येने भाविक येत असतात। लईराई देवीच्या जत्रेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे अग्निदिव्य आणि धोंड होय। लईराई देवीचे भक्त जे पारंपरिक वेशभूषेत हातात बेटकाठी घेऊन अग्निदिव्यमध्ये सहभागी होतात त्यांना धोंड असे म्हणतात। हे धोंड जत्रेपूर्वी कठोर उपवास आणि नियमांचे पालन करतात। अग्निदिव्य हे या जत्रेतील सर्वात महत्त्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण आहे। यात भव्य अशा होमकुंडास प्रदक्षिणा घातली जाते। यामध्ये धोंड म्हणून ओळखले जाणारे भाविक उपवास आणि तपश्चर्या करून जळत्या निखेऱ्यांवरून अनन्यमानी पायांनी चालतात। हे त्यांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते। हे दृश्य अविस्मरणीय आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे असते। जत्रोत्सवात देवीची भव्य मिरवणूक काढली जाते, ज्यात हजारो भाविक सहभागी होतात। ही जत्रा केवळ धार्मिक विधी नसून गोव्याची समृद्ध संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन घडवणारा एक महत्त्वाचा उत्सव आहे। या काळात पारंपरिक लोकसंगीत आणि नृत्य सादर केली जातात।
जत्रेच्या काही दिवस आधीपासूनच शिरगावात उत्साहाचे वातावरण असते. गावातील प्रत्येक घरात सणाची लगबग सुरू होते. बाहेरून येणारे भाविक, व्यावसायिक, कलावंत या जत्रेसाठी तयारी करतात. मंदिराला आकर्षक रोषणाई केली जाते. फुलांची सजावट केली जाते. भक्तीचा हा पूर जणू गोव्याच्या मातीत उतरतो. येथे विविध प्रकारची दुकाने लागतात. खेळणी, भांडी, धार्मिक वस्तू आणि अर्थातच गोव्याचे पारंपरिक खाद्यपदार्थ. मित्रांनो, लईराई देवीची जत्रा म्हणजे गोव्याच्या समृद्ध संस्कृतीचा, अढळ श्रद्धेचा आणि परंपरेचा एक अद्भुत संगम. तुम्ही कधी गोव्याला आलात तर या पवित्र स्थळाला नक्की भेट द्या आणि या अनोख्या सोहळ्याचा अनुभव घ्या.